Hello and welcome to our today's session of Mobile Application Development MAD. तर आपण युनिट नंबर 3 शिकत आहे. नेम ऑफ युनिट इज UI Components and Layouts. तर मागच्या काही सेशन्समध्ये आपण 3.1 कंट्रोल फ्लो डायरेक्टरी स्ट्रक्चर कंप्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर 3.2 कॉम्पोनंट्स ऑफ स्क्रीन अँड फंडामेंटल ऑफ UI डिझाईनसुद्धा कंप्लीट केलेलं आहे. या सेशनमध्ये आपण 3.3ला सुरुवात करणार आहे, जो की आहे लेआउट्स म्हणजेच लिनियर लेआउट्स. तर नेक्स्ट मूव डायरेक्टली टू द लिनियर लेआउट. ठीक आहे. तर 3.3 पॉईंट आहे लेआउट्स. लेआउट्स म्हणजे काय, जे आपल्याला दिसतं, ज्याचा आपण लेआउट चेंज करू शकतो. म्हणजे कोणत्या गोष्टी कुठे असणार ह्या सगळ्या गोष्टी आपण लेआउटमध्ये ठरवू शकतो. सो इट इज अ टाईप ऑफ रिसोर्स विच गिव्स द डेफिनेशन ऑन व्हॉट इज ड्रॉन ऑन द स्क्रीन or how the elements are placed on the device screen and stored as XML files in the /resources, that is RES/layout resource directory for the applications. सुरुवातीपासून आपण डिस्कस करतोय की एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या ॲप्लिकेशनचा लेआउट जो असेल तो आपण .xml फाईलमध्ये स्टोअर करतो आणि त्याची जी डायरेक्टरी आहे ती आहे /RES/layout. तर याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्या स्क्रीनवरती ड्रॉ होतील किंवा जे काही इलेमेंट्स प्लेस होतील किंवा प्लेस करेल आपण, तर त्या सगळ्या गोष्टी आपण लेआउटमध्ये इन्क्लूड करतो. जे की आपण एक डेफिनेशन त्याची देऊ शकतो की एखादा इलेमेंट असेल किंवा एखादा जो काही युजर इंटरफेस असेल किंवा जे काही ऑब्जेक्ट ड्रॉ केलेलं असेल ते कुठं प्लेस होणार ॲक्च्युअलमध्ये, तर त्यासाठी आपण लेआउट यूज करतो. इट कॅन ऑल्सो बी टाईप ऑफ व्ह्यू क्लास टू ऑर्गनाइज अदर कंट्रोल्स. तर आपल्याला माहीत आहे की व्ह्यू म्हणजे काय, जे स्क्रीनवरती आपल्याला दिसतं. सिमिलर इथं पण आहे की जे स्क्रीनवरती ड्रॉ होणार आहे ह्याला आपण एक प्रकारचा व्ह्यू क्लास पण म्हणू शकतो, की जेणेकरून जे काही कंट्रोल्स असणार आहेत ते आपण अरेंजमेंट किंवा त्याचं ऑर्गनायझेशन आपण ऑर्गनाईज ते करू शकतो. तर काही कॉमन लेआउटचे क्लासेस असतील त्याच्यावर आपण नजर घेऊया. तर हे आता ज्यावेळेला आपण अशा प्रकारचा एखादा युजर इंटरफेस बघतो जो काही व्हर्टिकल असेल तर त्याला आपण म्हणणार आहेत लिनियर लेआउट. लिनियर म्हणजे काय, एकतर व्हर्टिकल असेल किंवा हॉरिझॉन्टल असेल आणि तो एकामेकाला लिनियर असेल, जो काही टेक्स्ट असेल. जसं आपण एखादा न्यूजपेपर बघतो, आपल्या न्यूजपेपरमध्ये कसं असतात 2 ते 3 कॉलम्स असतात. त्याच्यामध्ये एका कॉलममध्ये थोडा डेटा असतो, मधल्या कॉलममध्ये असेल किंवा थर्ड कॉलममध्ये. तर तो डेटा असतो तो लिनियर डेटा असतो, त्याला आपण व्हर्टिकली लिनियर डेटा म्हणू शकतो. आपल्या न्यूजपेपरचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. हा झाला पहिला टाईप लिनियर लेआउट. सेकंड वन, आता जर असा डेटा आपल्याला दिसला की जेणेकरून एखादा मेन डेटा असेल त्याच्याखाली सब डेटा असेल किंवा एकामध्ये त्याचं लिंकिंग असेल, तर त्याला आपण म्हणणार आहे कन्स्ट्रेंट लेआउट. जेणेकरून जे काही कन्स्ट्रेंट असणार आहे, आता जसं की तुम्हाला इथं व्हाईटमध्ये काही लिंक्स दिसतील की हा जो बॉक्स आहे तो याच्या बॉक्सच्या डॉटमध्ये लिंक आहे, की जेणेकरून त्याच्यातला डेटा दोन्हीमधला डेटा एकामेकाला तुम्ही कन्स्ट्रेंट करून किंवा तिथलं इंटरलिंकिंग करून घेऊ शकता किंवा तसं तो स्टोअर करता येतो. तर सेकंड टाईप झाला आपला कन्स्ट्रेंट लेआउट. तर लेआउट बघून घ्या व्यवस्थित की काही लेआउट कसे दिसतात. दिसण्यावरून आपण लेआउट ठरवतो की आपला जो युजर इंटरफेस आहे ॲप्लिकेशनचा तो कसा डिझाईन करायचा. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा त्याचे जे लेआउटचे टाईप असेल की ते व्हिज्युअली दिसतं कसं, त्याच्यावरती ठरते की तुम्ही तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो डेव्हलप कसं करणार, कोणता लेआउट तुम्ही घेणार. आता हा सिम्पली ग्रीड व्ह्यू आहे. तर जसं आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीड्स दिसतात. थर्ड टाईप आहे तो ग्रीड व्ह्यू आहे. जसं आपल्याला आपल्या मोबाईल गॅलरीमध्ये दिसतात फोटोज, तर तो जो UI असणार आहे आपल्या मोबाईलच्या गॅलरीमधला जो UI असणार आहे त्याला आपण सिम्पली ग्रीड व्ह्यू म्हणतो. का, तर कारण जे आपले फोटोज आपल्याला दिसतात आपल्या गॅलरीमध्ये ते सिम्पली ग्रीडसारखे दिसतात, त्याला आपण ग्रीड व्ह्यू म्हणतो. जर आपला एखादा अल्बम असेल मोबाईलमधला, जर एखादा फोटोज हा आपला ॲप्लिकेशन असेल इनबिल्ड, जर तो आपल्याला लिनियर लेआउटमध्ये दिला तर म्हणजे तसं ते तेवढं इफेक्टिव्ह दिसत नाही. बिकॉज जर ते लिनियरमध्ये आलं तर तुम्हाला नंबर ऑफ फोटोज कमी दिसतील आणि त्याचा जो लेआउट असेल तो जरा विस्कटलेला दिसेल किंवा असं एकदम स्ट्रक्चर्ड असं एकदम परफेक्ट दिसणार नाही. त्याच्यामुळे तो ग्रीड लेआउटमध्येच डिझाईन केलेला आहे आपला फोटोज
जो ॲप्लिकेशन असणार आहे, फोटोज व्ह्यू किंवा गॅलरी म्हणा. फोर्थ पॉईंट असणार आहे तो असणार आहे टेबल लेआउट. टेबल लेआउटमध्ये काय असणार आहे, जो डेटा असणार आहे तो सगळा टॅब्युलर फॉर्ममध्ये असणार आहे. टॅब्युलर फॉर्मची गरज कधी असेल की कधी आपल्याला काही डेटा कंपॅरिझनचा हवा असेल किंवा मल्टिपल डेटा असेल, त्याचं जे काही कन्स्ट्रेंट असतील सिमिलर असतील किंवा प्रॉपर्टीज असतील त्या सिमिलर असतील, किंवा एखादा पॉईंट असेल त्याचं डिस्क्रिप्शन दाखवायचं असेल तर त्यासाठी आपण टेबल लेआउट यूज करू शकतो. मल्टिपल यूज आहेत टेबल लेआउटचे. तर टेबल कशामध्ये यूज करायचा तो आपल्या ॲप्लिकेशनवरती डिपेंड राहतो की आपण कोणत्या डेटासाठी टेबल यूज करणार. तर बेसिकली हे कॉमन हे 4 लेआउट आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. हे सोडून पण बाकीचे लेआउट्स आहेत ते पण आपण पुढं बघणारच आहोत. तर फर्स्ट आहे लिनियर लेआउट, सेकंड कन्स्ट्रेंट लेआउट, थर्ड आहे ग्रीड लेआउट, फोर्थ वन इज अ टेबल लेआउट. आता कन्स्ट्रेंट लेआउटमध्ये काय असणार आहे, जी काही व्ह्यू असणार आहे कनेक्ट्स व्ह्यू विथ अ कन्स्ट्रेंट, म्हणजे जे काही कन्स्ट्रेंट त्या लेआउटचे असणार आहेत ते कनेक्ट करायचं काम कोणासोबत करणार आहे, व्ह्यूसोबत करणार आहे. म्हणजे व्ह्यू म्हणजे इट्स कनेक्ट व्ह्यूज विथ द कन्स्ट्रेंट इन द कन्स्ट्रेंट लेआउट. सिम्पल. इन द लिनियर लेआउट एक तर तुमचा व्हर्टिकल असू शकतो रोमध्ये किंवा हॉरिझॉन्टल असू शकतो. जसं की आपला न्यूजपेपर आहे जो आपल्याला व्हर्टिकल मिळतो. थर्ड आहे रिलेटिव्ह लेआउट. तर रिलेटिव्ह लेआउटमध्ये काय होतं, एकामेकाला इंटरलिंकिंग होतं किंवा त्याच्यामध्ये रिलेशनल दिसत होतं, रिलेटिव्ह वाटत होतं आपल्याला, त्याच्यामध्ये रिलेशन दिसत होतं. इन द रिलेटिव्ह लेआउट चाइल्ड व्ह्यूज रिलेटिव्ह टू इच अदर, म्हणजे जे काही आपल्याला त्या लेआउटमध्ये दिसत होत्या गोष्टी, म्हणजे एखादा व्ह्यू असेल किंवा मल्टिपल व्ह्यूज, एकाच व्ह्यूमध्ये मल्टिपल व्ह्यूज असेल तर त्याला आपण चाइल्ड व्ह्यू म्हणतो. जसं एका विंडोमध्ये मल्टिपल विंडोज असेल तर त्याला आपण पॅरेंट विंडो आणि चाइल्ड विंडो म्हणतो. तो सिमिलर कन्सेप्टमध्ये आपण एकाच व्ह्यूमध्ये मल्टिपल व्ह्यूज असतील तर त्याला आपण चाइल्ड व्ह्यू असं म्हणणार आहे. म्हणजे ज्यावेळेला रिलेटिव्ह लेआउटमध्ये ज्या काही व्ह्यूज असणार आहेत त्या एकामेकाला रिलेटिव्ह असणार आहेत चाइल्ड व्ह्यूजच्या, त्याच्यामध्ये रिलेशन असणार आहे. आणि चौथा होता लेआउट टेबल लेआउट. त्याच्यामध्ये रो असणार आहेत, त्याच्यामध्ये कॉलम्स असणार आहेत आणि तुमच्यानुसार जो काही डेटा तुम्ही अरेंज करू शकता त्याच्यानुसार तुम्ही टेबल लेआउट यूज करायचा की रिलेटिव्ह लेआउट यूज करायचा, लिनियर कोणत्या प्रकारचं लेआउट यूज करायचं हे तुमच्यावर ठरतं. त्याच्यानंतर येतो फ्रेम लेआउट. फ्रेम लेआउट म्हणजे काय असणार आहे, इट शोज वन चाइल्ड ऑफ अ स्टॅक ऑफ अ चिल्ड्रन. चाइल्ड ऑफ अ स्टॅक लक्षात ठेवायचं, फ्रेममध्ये काय असणार आहे, चाइल्ड ऑफ अ स्टॅक. तर स्टॅक म्हणजे काय, एकावर एक डेटा आपल्याला साठलेला मिळतो. इट शोज वन चाइल्ड ऑफ अ स्टॅक ऑफ अ चिल्ड्रन, म्हणजे जे काही चिल्ड्रनचा स्टॅक असणार आहे, स्टॅक ऑफ अ चिल्ड्रन, एका चिल्ड्रनचा स्टॅक आपल्याला मिळतो फ्रेम लेआउटमध्ये. ठीक आहे. आता लिनियर लेआउटबद्दल जरा डीपमध्ये बघूया. 3.3 आहे लिनियर लेआउट. अ लेआउट दॅट ऑर्गनायझेस इट्स चिल्ड्रन्स इंटू अ सिंगल हॉरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल रो. तर जसं की आपण मागापासून डिस्कशन करतो, तर व्हिज्युअली तो कसा दिसतो, एकतर तो व्हर्टिकली 1 2 3 असा दिसू शकतो किंवा तो हॉरिझॉन्टली 1 2 3 असा दिसू शकतो. जो पहिला लेआउट दिसणार आपला हा, तो आपल्याला बऱ्यापैकी न्यूजपेपरमध्ये दिसतो. हा लेआउट आपण काही ॲप्लिकेशन्समध्ये बघू शकतो. आता हा लेआउट त्या डेव्हलपरनुसार व्हॅरी होणार किंवा त्याचा जो कंटेंट असेल त्या कंटेंटनुसार तो व्हॅरी होणार, याच्यामध्ये असा गोष्टी असतात. तर लिनियर लेआउट एकतर व्हर्टिकल असतो किंवा हॉरिझॉन्टल असतो. ठीक आहे, लिनियर लेआउट क्लिअर झाला असेल. नेक्स्ट आता जो आहे तो टाईप्स ऑफ अँड्रॉइड लेआउट्स. किती प्रकारचे लेआउट आपल्या अँड्रॉइडमध्ये असू शकतात त्याच्यासाठी आपल्याकडे इमेजेस आहेत. फर्स्ट वन जो आहे तो स्टॅक लेआउट. तर मगाशी आपण बघितला मागच्या स्लाईडमध्ये की आपल्याला स्टॅक ऑफ चिल्ड्रन मिळतो. स्टॅक म्हणजे काय की एकावरती एक आपल्याला असं इन्फॉर्मेशन मिळत राहतं, त्याला आपण काय म्हणणार, स्टॅक लेआउट. म्हणजेच एका इन्फॉर्मेशनच्या वरती एक इन्फॉर्मेशन, त्याच्यावरती एक इन्फॉर्मेशन, असं जसं स्टॅक तयार होतो त्याला आपण स्टॅक लेआउट म्हणतो. त्यानंतर आहे ॲब्सोल्यूट लेआउट. तर नावामध्येच आहे की ॲब्सोल्यूट लेआउट. ॲब्सोल्यूट म्हणजे काय की एखादा इलेमेंट असेल तो त्या लेआउटमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या पोझिशनवरती असेल, त्याची जी काही पोझिशन असणार, ह्याच्यासाठी आपल्याला लाईन्स दिलेल्या आहेत ग्रीन कलरच्या. तर त्या ग्रीन कलरनुसार तो पर्टिक्युलर इलेमेंट
कुठे असणार किंवा कुठं तो प्लेस करायचा ह्याच्यावरून ठरते की त्याचा ॲब्सोल्यूटचा जो लेआउट असणार आहे तो आपण डिफाईन करू शकतो की त्याचा पर्टिक्युलर एलिमेंटची पोझिशन. त्यानंतर आहे रिलेटिव्ह लेआउट. जसं आपण मगाशी जस्ट बघितलं की रिलेटिव्ह लेआउटमध्ये काय असणार आहे, मल्टिपल चाइल्ड व्ह्यूज असणार आहेत. त्याच्यामध्ये जे काही चाइल्ड व्ह्यूज असणार आहेत ते एकामेकाला इंटरलिंकिंग असणार आहेत, ते रिलेटिव्ह असणार आहेत. त्याच्यातला जो काही डेटा असणार आहे तो एकामेकाला रिलेटिव्ह असणार आहेत. त्यानंतर येतो ग्रीड व्ह्यू. जस्ट मगाशी डिस्कस केले की ग्रीड व्ह्यूमध्ये आपल्याला एक्झाम्पल बेस्ड घ्यायचं ते आहे आपली मोबाईलची गॅलरी, फोटोज. त्यानंतर येतो कंटेंट व्ह्यू. आता फक्त तुमच्या एखाद्या ॲप्लिकेशनवरती म्हणजे तुम्ही एखादा ॲप्लिकेशन बघत असाल किंवा तुम्ही तयार करणार असाल तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला कंटेंट व्ह्यू हवा असेल तर त्याच्यामध्ये काय राहतं, एक तुमचं मेन फ्रेम राहते विंडो, त्याच्यात तुम्हाला एक सब विंडो मिळून त्याच्यामध्ये जे काही चाइल्ड व्ह्यू म्हणतो आपण, तर चाइल्ड व्ह्यू आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो. त्या चाइल्ड व्ह्यूमध्ये आपण जो काही आपला कंटेंट असणार आहे, ऑब्जेक्ट्स असणार आहेत, एलिमेंट्स असणार आहेत ते आपण प्लेस करू शकतो. त्याच्यामध्ये आपण डिरेक्टली कोणताही लेआउट न घेता एक प्रकारे कंटेंट व्ह्यूला आपण ब्लँक व्ह्यू म्हणू शकतो सिम्पल भाषेत. टेक्निकली नाही, टेक्निकली त्याचं एक्सप्लेनेशन वेगळं राहतं. आपण ओव्हरऑल त्याला ब्लँक व्ह्यू म्हणू शकतो की ज्यानुसार आपल्याला जो डेटा किंवा काही एलिमेंट्स पाहावे असतील ते डिरेक्टली आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो. नेक्स्ट व्ह्यू आहे तो स्क्रोल व्ह्यू. स्क्रोल व्ह्यूमध्ये काय असणार आहे, स्क्रोलेबल कंटेंट असणार आहे. म्हणजे एकाच व्ह्यूमध्ये आपल्याला आपला जो एलिमेंट्स असतील, कलेक्शन ऑफ एलिमेंट किंवा आपला लेआउट बसत नसेल तर तो स्क्रोलेबल होतो. आणि स्क्रोलेबल कंटेंट असेल तर त्याला आपण स्क्रोलेबल व्ह्यू म्हणतो, त्याला आपण म्हणतो स्क्रोल व्ह्यू. आणि त्यानंतर आहे फ्रेम व्ह्यूमध्ये काय असतं, मल्टिपल चाइल्ड विंडो असतात. तर बेसिकली हे जे अँड्रॉइडचे लेआउट असणार त्या लेआउटनुसार तुमचा युजर इंटरफेस ठरतो तुमच्या ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी. त्या ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही तुमचा जो सब्जेक्ट असेल किंवा तुमचा एखादा पर्टिक्युलर टाईप असेल, तुम्ही त्या पर्टिक्युलर एखाद्या सब्जेक्टवरती तुम्ही जर ॲप्लिकेशन डेव्हलप करत असाल तर त्यानुसार तुमचा लेआउट चेंज होणार. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही व्ह्यूज आणि व्ह्यू ग्रुपसोबत काही ॲट्रिब्यूट्स मिळतात, काही कॉमन ॲट्रिब्यूट मिळतात. जसं की हा पॉईंट आहे, अदर ॲट्रिब्यूट्स दॅट आर कॉमन इन ऑल व्ह्यू अँड व्ह्यू ग्रुप्स. आता आपण युजर इंटरफेसच्या गोष्टी करतो म्हणजेच आपल्याला व्ह्यूज कन्सिडर करावे लागतील. आणि ज्यावेळी व्ह्यू कन्सिडर करतो त्यासोबतच आपल्याला व्ह्यू ग्रुप्स पण कन्सिडर करावे लागतात. तो कन्सेप्ट सोबतच आहे. तर व्ह्यू आणि त्याचं डिस्क्रिप्शन कसं असणार आहे, एक तर आपलं असणार आहे विड्थ असणार आहे, म्हणजे लेआउटची लेआउट विड्थ. ह्याच्यामध्ये काय दिसणार आहे, इट स्पेसिफाईज द विड्थ ऑफ व्ह्यू ऑर व्ह्यू ग्रुप. आता जो कन्स्टेंट असणार आहे किंवा जो काही ॲट्रिब्यूट असणार आहे तो ॲट्रिब्यूट त्या पर्टिक्युलर व्ह्यूसाठी असेल किंवा त्या व्ह्यू ग्रुपसाठी असेल. एक व्ह्यू ग्रुप्स, मल्टिपल ग्रुप्स असतील व्ह्यूचे. सेकंड आहे हाईट. आता हे काय, त्या व्ह्यूसाठी किंवा त्या व्ह्यू ग्रुपसाठी जी काही हाईट असणार आहे ती आपण स्पेसिफाय करू शकतो विथ द हाईट ॲट्रिब्यूट. थर्ड आहे मार्जिन टॉप. आता एखादा व्ह्यू असेल तर तो प्लेस करण्यासाठी एखाद्या वेळेला आपण मार्जिन देऊ शकतो. मार्जिन देण्यासाठी मार्जिनचा ॲट्रिब्यूट यूज करण्यासाठी आपल्या व्ह्यूमध्ये किंवा व्ह्यू ग्रुपमध्ये आपण काय करणार आहे, थर्ड कन्स्ट्रेंट यूज करणार आहे, थर्ड ॲट्रिब्यूट यूज करणार आहे. तो आहे मार्जिन टॉप. म्हणजे टॉपपासून त्याचं मार्जिन किती हवं ते आपण डिसाईड करणार आहे. आणि जसं मार्जिन टॉप आहे तसं मार्जिन बॉटम पण आहे. त्या मार्जिन बॉटममध्ये आपण काय करू शकतो, जो काही एक्स्ट्रा स्पेस असणार आहे, जसं आपण टॉप साईडला एक्स्ट्रा स्पेस देणार आहे मार्जिन टॉपमध्ये, सिमिलर आपण एक्स्ट्रा स्पेस देणार आहे बॉटम साईडला इन द मार्जिन बॉटम. तर हे झाले 4 ॲट्रिब्यूट्स. विड्थ आहे, हाईट आहे, मार्जिन टॉप आहे आणि बॉटम आहे. नेक्स्ट आहेत ते आहेत लेआउट मार्जिन लेफ्ट. आता लेफ्टमध्ये काय, सिमिलर जो एक्स्ट्रा स्पेस आपण टॉपला ठेवला होता जसा बॉटमला ठेवला, सिमिलर एक्स्ट्रा स्पेस आपण लेफ्ट साईडला ठेवणार आहे. कोणासाठी, व्ह्यूसाठी किंवा व्ह्यू ग्रुपसाठी. ठीक आहे. मग आता मार्जिन लेफ्ट आला, सिमिलर आता मार्जिन राईट पण येणार. मार्जिन राईटमध्ये पण आपण एक्स्ट्रा स्पेस ठेवणार आहे जो की व्ह्यू आणि व्ह्यू ग्रुपसाठी असेल. त्यानंतर 7th ॲट्रिब्यूट जो आहे तो आहे लेआउट ग्रॅव्हिटी. इट स्पेसिफाईज हाऊ चाइल्ड व्ह्यूज आर पोझिशन्ड. आता एक असतो मेन व्ह्यू ग्रुप असतो, एक व्ह्यू असतो आणि त्यानंतर येतो तो चाइल्ड व्ह्यू असतो.
तर चाइल्ड व्ह्यू कुठे पोझिशनला असणार आहे, कोणत्या पोझिशनला असणार आहे हे स्पेसिफाय करायचं काम लेआउट ग्रॅव्हिटी ॲट्रिब्यूट काम करतो. लेआउट ग्रॅव्हिटी ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज हाऊ चाइल्ड व्ह्यूज आर पोझिशन्ड. आणि 8th ॲट्रिब्यूट आहे तो आहे लेआउट विड्थ, जो की इट स्पेसिफाईज हाऊ मच ऑफ द एक्स्ट्रा स्पेस इन द लेआउट शुड बी अलोकेटेड टू द व्ह्यू. वेट, आता वेट म्हणजे काय असणार आहे, जे किती एक्स्ट्रा स्पेस आपण त्या लेआउटला अलोकेट करू शकतो, कोणासाठी, व्ह्यूसाठी. तर त्या गोष्टी आपल्याला लेआउट वेटमध्ये ह्या ॲट्रिब्यूटमध्ये असतं. ठीक आहे.